नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत एक अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका। तर या ठिकाणी ही ॲक्च्युअल प्रश्नपत्रिका आहे तुमची आणि तीच आपण आज बघणार आहोत। त्यामध्ये तुमचे मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर असेल, तर हे सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरण घेणार आहोत। तुमचं अंकगणित बुद्धिमत्ता असेल हे सुद्धा स्पष्टीकरणासह घेणार आहोत, कारण आपल्याकडे आता कमी वेळ राहिलेला आहे। त्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे प्रश्न येणार आहे, कशाप्रकारे आपल्याला सोडवायचे आहे आणि जे तुमच्या प्रश्नांचे उत्तरं असतील त्यामध्ये मिळते जुळते जे उत्तर असतात त्यांचं बाकीच्यांचा काय अर्थ आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत। तर या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण आपण आन्सर घेत आहोत मित्रांनो। कंटिन्यूस असे आपले सिरीज चालू आहे, त्यामधून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ मिळत आहेत। जर तुम्ही अजूनपर्यंतचे बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर सर्व व्हिडिओ बघायचे आहे, सर्व व्हिडिओ तुमच्या कामाचे आहे। तर आजच्या या प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण जी आरोग्य विभागाची प्रश्नपत्रिका आहे, तुम्हाला आरोग्य विभागातील गट क गट ड साठी दोघांसाठी उपयोगी पडणारी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असे असणार आहे बघा। तर आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघा। तर पहिला प्रश्न आहे आपला की सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा। सदाचार या संधीच्या फोडीचा जो आहे तो योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। बऱ्याच वेळा हा रिपीट होणारा प्रश्न आहे मित्रांनो, तर याचं पाठच करून घ्यायचं आहे आपण। कोणतं येत असतं मग? ऑप्शन डी बघा, सत प्लस आचार। सत प्लस आचार जे आहे ते सदाचार या संधीची फोड आहे बघा। आणि ही संधी कोणत्या प्रकारची आहे हे देखील तुम्हाला विचारलं जातं। तर सदाचार ही संधी जी आहे ही व्यंजन संधी आहे बघा। त आलेला आहे, त हे व्यंजन आहे। त्यानंतर आचार, सदाचार, सत प्लस आचार हे जे आहे तुमचं सत, त काय आलेला आहे पहिल्या शब्दाचा, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे? त आहे आणि तो आहे व्यंजन, म्हणून ही व्यंजन संधी या ठिकाणी तुमची म्हटली जाते। प्रश्न 2 घ्या, खालील शब्दाच्या समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा। खालील शब्दाच्या समानार्थी शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। शब्द दिलेला आहे उदरनिर्वाह, तर उदरनिर्वाहासाठी समानार्थी असलेला शब्द कोणता असणार आहे मग? तर तो आहे बघा ऑप्शन ए, चरितार्थ। थोडासा वेळ मी तुम्हाला देणार आहे ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी। मनातल्या मनात तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे किंवा व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आहे आणि तुमच्या मनात एक टिकमार तुम्ही करा किंवा एक वही पेन घेऊन बसा व्हिडिओ चालू करण्या अगोदर, आणि त्यामध्ये तुम्ही क्लिक करा की तुमचे किती पैकी किती आहे जे बरोबर आलेले आहेत प्रश्न। तर उदरनिर्वाहासाठी आहे चरितार्थ। तर उदरनिर्वाहासाठी जे आहे ते तुम्हाला चरितार्थ आहे, उपजीविका आहे, त्यानंतर तुमचं पोट पाणी आहे। तर हे सगळे शब्द जे आहेत ते तुमचे उदरनिर्वाहासाठी समानार्थी असलेले शब्द असणार आहे। पुढील आहे बघा, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते? तर राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? कोणते असणार आहे मग? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। तर योग्य ऑप्शन कुठलं असेल? ऑप्शन डी बघा, गोविंदाग्रज। तर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज। तर बघा, गणेशचा ग आहे, गडकरीचा ग आणि गोविंदाग्रजचा ग। तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता। बालकवी कोण आहे मग? आणि कुसुमाग्रज आणि केशवसूत कोण आहे? कारण आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सर्वांचे जे आहे ते या ठिकाणी नावं पाहिलेले आहेत। पुढे आहे बघा प्रश्न 4, पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्याचा अर्थ काय तो निवडा। पुढे एक शब्द दिलेले आहेत आपल्याला काही, त्यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्याच्या अर्थाचा शब्द आपल्याला घ्यायचा आहे। आता बघा, य क ना मरू यापासून कोणता शब्द तयार होईल मग? करुणामय। करुणामय, करुणामय शब्दाचा अर्थ काय होतो मग खालीलपैकी? तर बघा ऑप्शन सी आहे, हृदय द्रावक। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, आजी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा। आजी या शब्दासाठी विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता असणार आहे मग? आजोबा असेल का? नाही। तर आजी हे जे आहे या ठिकाणी घेतलेलं आहे की आता हयात परिस्थितीला पदावर जे आहे त्यासाठी आजी आपण म्हणत असतो, आणि त्याचा विरुद्धार्थ येईल मग ऑप्शन बी बघा, माझी, जे होऊन गेले ते। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, झाडावर मांजर झाडावर चढले या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे। तर मांजर झाडावर चढले या वाक्यातील अवयवाचा प्रकार कोणता असणार आहे मग? बघा, झाडावर जर शब्द पाहिला आपण, ऑप्शन डी आहे बघा, शब्दयोगी अव्यय। तर झाडावर, झाड आणि वर हे दोन शब्द एकमेकांना लागून आलेले आहे आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार करत आहे, त्यामुळे शब्दयोगी अव्यय झालं झाडावर। प्रश्न क्रमांक 7 आहे, चुकीची जोडी शोधा। चुकीची जोडी कोणती असणार आहे यामध्ये? जर व्यवस्थित पाहिलं तुम्ही, रामदास यांनी दासबोध लिहिलेला आहे, व्यास आहे महाभारत लिहिलेलं आहे, वाल्मिकी जे आहे यांनी रामायण लिहिलेलं आहे, हे सर्व बरोबर आहे। मग चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन ए, म्हणजे हे आपलं उत्तर झालं। तर ज्ञानेश्वर यांनी काय लिहिलेलं आहे? ज्ञानेश्वर यांनी लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरी। आपण सर्वांना माहीत आहे ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हे लिहिलेले आहे। पुढील प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 8, अशुद्ध शब्द ओळखा। अशुद्ध शब्द आपल्याला यामध्ये ओळखायचा आहे। अशुद्ध शब्द कोणता असणार आहे यामध्ये?
तर बघा, सर्व प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी व्यवस्थित बघायचे आहे. यामध्ये अशुद्ध शब्द कोणता येईल मग? ऑप्शन सी बघा, विशिष्ट. तर विशिष्ट काय असतं आपलं? विशिष्ट विशिष्ट असतं का? नाही, विशिष्ट. शला ट या ठिकाणी असतो, इथे ठ झालेला आहे, म्हणजे हा चुकीचा शब्द आहे किंवा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 घेऊया. चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. तर निगराणी कळजे म्हणजेच काळजी घेणे, बरोबर. भ्रमनिरास होणे म्हणजेच वास्तवाची कल्पना होणे, बरोबर. मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे, बरोबर. चौथं काय मग? चौथंच चुकीचं येणार आहे, तर हेच आपलं आन्सर होईल. डोळे लावून बसणे म्हणजेच काय? डोळे मिटून बसणे का? नाही. तर डोळे लावून बसणे म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता शुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा, दीपक आहे. दीपक या ठिकाणी आपण कसं लिहित असतो? दीपकला दुसरी वेलांटी आहे बघा, या ठिकाणी पहिली वेलांटी दिलेली आहे. त्यानंतर ब्राह्मण. ब्राह्मण शब्द म्हणताना हचा उच्चार हा पहिले होतो. ब्राह्मण म्हणजे हा पहिले येत असतो, हला म असतो, मला ह नसतो. ब्राह्मण. त्यानंतर अभ्युदय जे आहे ते अभ्युदय असतं, आ नसतो, तो अ असतो. मग कोणतं असणार आहे? ऑप्शन डी आपलं परफेक्ट उत्तर आहे. शुद्ध शब्द कोणता आहे? तर शीर्षासन हा योग्य शब्द यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. राजाने राजवाडा बांधला यातील वाक्यातील प्रयोग कोणता? राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? बघा, राजाने, आता राणीने करून बघू. राणीने राजवाडा बांधला, तर वाक्याचं क्रियापद बदलत नाही आहे. त्यानंतर राजांनी, अनेक वचन करून बघू राजाचं. राजांनी राजवाडा बांधला, तेही सेम येत आहे. मग आता कर्माचं लिंग वचन बदलू, तर राजवाडा आहे हे पुल्लिंगी शब्द वाटतो, तर आपण हवेली करून बघू. राजाने हवेली बांधली, तर आता काय येणार आहे? बांधली म्हणजे क्रियापद बदलते, म्हणजे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? ऑप्शन बी बघा, कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावी? पुढीलपैकी कोणत्या अव्ययावरून आपण संकेतार्थी वाक्य ओळखत असतो? मागेच आपण पाहिलं, जर आणि तर आलं म्हणजे समजा तुमचं संकेतार्थी वाक्य आहे. जर तू अभ्यास केला तर तू पास होशील, अशा प्रकारचे प्रश्न संकेतार्थी वाक्यात येत असतात. प्रश्न 13. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता? खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर नसलेला शब्द कोणता येणार आहे मग? तर बघा, ऑप्शन ए मौर्य. कारण शौर्य आहे, यामध्ये शूरता आहे. क्रौर्य आहे, यामध्ये क्रूरता आहे. धैर्य आहे, यामध्ये धीरता आहे. तर मौर्य हा शब्द जो आहे तो भाववाचक नसलेला शब्द आपल्याला बघायला मिळतो. प्रश्न 14. खालीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दात समानार्थी नाही? तर सूर्य या शब्दात समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर सूर्य म्हणजेच सविता, बरोबर आहे. सूर्य म्हणजेच आदित्य, बरोबर आहे. सूर्य म्हणजेच रवी, बरोबर आहे. तर शशी हा शब्द सूर्यास समानार्थी नाही, म्हणजे आपला ऑप्शन झाला ऑप्शन सी. तर शशी म्हणजेच काय? शशी म्हणजे काय हे आपल्याला देखील माहीत असायला हवं. तर शशी म्हणजेच चंद्र, कापूर असे जे शब्द आहेत ते शशी या शब्दाशी समानार्थी आहे. मोस्ट ऑफ आपल्याला चंद्र हे विचारलं जातं. शशी म्हणजेच चंद्र. प्रश्न क्रमांक 15 आहे आपला. प्रश्न क्रमांक 15 घेऊया बघा. खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडा. खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे. एकदा आपली प्रॅक्टिस झाली याची, कर्तरी, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, तर आपल्याला लवकर समजतं. आता यामधील कोणतं येईल मग? ऑप्शन बी आहे. जादूगाराने जादूचे प्रयोग केले. या ठिकाणी काय आहे? अनेक वचन झालेलं आहे जादूचं. जादूचे प्रयोग केले. आता जादूगाराने, आता एकच प्रयोग धरू आपण, एक वचन करू. जादूगाराने जादूचा प्रयोग केला. केलेचं केले होईल, तर केलेचं केला होईल, कारण जादूचा प्रयोग केला म्हणजेच काय आहे? या ठिकाणी कर्माचं आपण वचन बदललं, त्यामुळे क्रियापद बदललं, म्हणून ऑप्शन बी बघा, जादूगाराने जादूचा प्रयोग केला. प्रश्न 16 बघा. आता इथून आपले इंग्लिश ग्रामरचे प्रश्न चालू झालेले आहेत, तर अतिशय महत्त्वाचे हे देखील प्रश्न असणार आहे तुमच्या भावी परीक्षेसाठी. तर ते बघूया आपण कशा प्रकारे येणार आहे. पहिला प्रश्न आहे की फाइंड द करेक्ट यूज ऑफ नाऊन. तर नाऊनचा करेक्ट यूज असलेलं वाक्य आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर कोणतं येणार आहे मग? ऑप्शन बी बघा, नो पेन्स. नो पेन्स अनेक वचन आहे. वेअर स्पेअर्ड. नो पेन्स वेअर स्पेअर्ड हा काय आहे? अनेक वचनी शब्द यामध्ये आलेला आहे. आणि हे बघा, तुमचं पेन जे आहे ते पेन्स हे काय आहे? आपल्या या ठिकाणी नाव आहे. आणि
नाव हे जे आहे अनेक वचनामध्ये असल्यामुळे वेअर या ठिकाणी वापरलेलं आहे स्पेड. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी झाला आपलं. कोणत्याही वेदना ज्या आहेत त्या सोडल्या नाहीत. कोणत्याही वेदना ज्या आहेत त्या सोडल्या नाहीत. ऑप्शन बी बघा. त्यामध्ये प्रश्न 17 बघा. चूज द अँटोनेम ऑफ द वर्ड. तर याचं विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अँटोनेम विरुद्धार्थी शब्द अर्बनचा. अर्बनचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल मग? अर्बनचा विरुद्धार्थी शब्द येईल ऑप्शन बी बघा, रुरल. अर्बन म्हणजेच काय म्हणत असतो आपण? अर्बन म्हणजे शहरी. रुरल म्हणजेच काय? ग्रामीण. प्रश्न 18 बघा. विच इज द इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल कम्प्लीट. तर सेंटेन्स दिलेला आहे बघा. होम वुड यू प्रेफर डॅश द टू ऑफ अस. यामध्ये कोणतं आपल्याला या ठिकाणी प्रिफिक्स लागेल बघा. या ठिकाणी होम वुड यू प्रेफर. ऑप्शन डी बघा, टू द टू ऑफ अस. टू द टू ऑफ अस कसं काय? अमॉंग आहे, बिटवीन आहे. तर हे का बरं वापरणार नाही आपण यामध्ये बघा. कारण की जे आहे टू, आता इथे दिलेलं आहे टू ऑफ अस, आमच्या दोघांपैकी. तर त्यावेळेस तुम्हाला घ्यावं लागेल टू. जर दिलेलं असेल होम वुड यू प्रेफर डॅश दिलेलं असेल आणि राहुल अँड विजय, तर त्यामध्ये आपल्याला वापरावं लागलं. स्पेसिफिक जर तुम्हाला नाव दिलेलं असेल तर त्यामध्ये आपल्याला बिटवीन हे घ्यावं लागेल. होम वुड यू प्रेफर बिटवीन द राहुल अँड विजय. त्या ठिकाणी स्पेसिफिक आपल्याला काही दिले नाही, त्यामुळे आपल्याला टू हे घ्यावं लागेल. आणि अमॉंग जे आहे, अमॉंग आपण कुठे घेत असतो? तर अमॉंग जे आहे त्या ठिकाणी जर ग्रुपबद्दल उच्चार होत असेल, जास्त ग्रुपबद्दल उच्चार होत असेल, जे आपल्याला मोजता येणार नाही असं, तर त्यामध्ये आपण अमॉंग असं घेत असतो. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 19. अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहे मित्रांनो. कशा प्रकारे कोणता वापर करायचा हे आपल्याला यामध्ये समजेल. तर त्या ठिकाणी अशाच प्रकारे सिरीज तुमच्या चालू असणार आहे. जर चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. चूज द वर्ड विच इज मोस्ट अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड. प्लेझंटचे अपोजिट मिनिंग असलेला शब्द आपल्याला यामध्ये काय आहे? ओळखायचा आहे. प्लेझंट म्हणजेच काय? मग आनंददायी. त्याचा विरुद्धार्थी कोणता येणार आहे? मग बघा या ठिकाणी 4 आहे. ऑप्शन बी बघा, डिस्गस्टिंग. तर डिस्गस्टिंग हा काय आहे? तिरस्कारसाठी आपण वापरत असतो किंवा घृणास्पद म्हणून काय? प्लेझंटचा अपोजिट मिनिंग असलेला शब्द बी येईल, डिस्गस्टिंग. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. चूज द ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ डेमाइज. तर डिमाइजचा ॲप्रोप्रिएट सिनोनिम आपल्याला ओळखायचा आहे. डिमाइजचा सिनोनिम आहे ऑप्शन डी बघा, सी बघा, डेथ. म्हणजेच काय? मृत्यू. पुढील प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 21. चूज द करेक्ट अँटोनेम ऑफ द वर्ड बिलीव्ह. तर सिनोनेम आणि अँटोनेम फार महत्त्वाचे असतात. आपल्याला मोस्ट ऑफ हे विचारले जातात. तर बिलीव्ह म्हणजेच काय? तर बिलीव्ह म्हणजेच काय असणार आहे? मग या ठिकाणी एक भरोसा आपण त्याला म्हणू शकतो किंवा विश्वास आहे. तर यामध्ये काय येईल? मग आपल्याला विचारलेलं आहे की अँटोनेम आपल्याला विचारलेलं आहे. तर मग काय येईल? ट्रस्ट म्हणजेच विश्वास आहे. शुअर म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीवर विश्वास असणे की ते करू शकतो. त्यानंतर राईट आहे बघा, राईट म्हणजे देखील बरोबर आहे. तर मग काय येईल आपलं? ऑप्शन डी बघा, डाऊट. डाऊट म्हणजेच काय? शंका असणे, म्हणजेच भरोसा नसणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 22. चूज द करेक्ट नाऊन द गिवन सेंटेन्स. चूज द करेक्ट नाऊन द गिवन सेंटेन्स. तर पुढील सेंटेन्समध्ये आपल्याला नाऊन ओळखायचं आहे, नाम ओळखायचं आहे. सेंटेन्स आहे आय हॅव रिसिव्ड नो इन्फॉर्मेशन. आय हॅव रिसिव्ड नो इन्फॉर्मेशन. तर यामध्ये काय आहे बघा, आय हा झाला कर्ता आपला. त्यानंतर रिसिव्ड म्हणजे मिळाले, हे काय झालं? क्रियापद झालं. त्यानंतर नाऊन कशाचं असणार आहे? मग नाऊन आहे बघा, इन्फॉर्मेशन. ऑप्शन बी बघा, इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजेच काय? माहिती आहे. काय एखाद्या गोष्टीला एक पर्टिक्युलर नाव आपण दिलेलं आहे. इन्फॉर्मेशन हेच काय आलं? मग माहिती. या ठिकाणी हे जायला नाऊन यामधील. प्रश्न क्रमांक 23 बघूया. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड टाऊन. तर टाऊनसाठी सिनोनिम आपल्याला ओळखायचं आहे. टाऊन म्हणजेच काय? मग शहर. शहरासाठी दुसरं कोणतं आहे? ऑप्शन सी आहे, सिटी. पुढील प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 24. चूज विच इज नॉट सिनोनिम वर्ड इन गिवन वर्ड्स फ्रॉम ऑफ प्रोहिबिट. तर प्रोहिबिटचं सिनोनिम नसलेलं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. प्रोहिबिट म्हणजेच काय? थांबवणे, अडवणे. तर आता बॅन म्हणजेच काय? बॅन थांबवणे किंवा बंद करणे. प्रिव्हेंट म्हणजेच अडवणे. त्यानंतर दुसरं कोणतं येणार आहे आपलं? फोरबिड आहे बघा या ठिकाणी. फोरबिड देखील आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर फोरबिड म्हणजेच काय? हे देखील अडवण्याचं असतं. आपल्या येईल बघा, जे मिळतं नाही, ॲबंडन. तर ॲबंडन हे काय आहे? आपल्या या ठिकाणी मिळतं. ॲबंडन म्हणजेच काय? मुबलक. तर ॲबंडन
एन नंतर जर टी लागला असताना मित्रांनो, तर टी जर नुसत्या एका अक्षराने हे देखील याचं सिनोनिम झालं असतं. ॲबंडंट म्हणजेच काय मग बंद, आणि ॲबंडन म्हणजेच काय मुबलक. तर हे झालं आपलं ऑप्शन सी आन्सर. प्रश्न 25 बघा. चूज वन वर्ड फ्रॉम फॉलोविंग वर्ड्स विच इज रॉंगली स्पेल्ड. तर एक चुकीचा स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला खालीलपैकी ओळखायचा असतं. तर प्रोव्हिडेन्शियल बरोबर आहे. सॅटेलाईट, तर आता हा सॅटेलाईट काय आहे, सॅटेलाईट हा चुकीचा शब्द आहे. कारण सॅटेलाईट आपण कसं लिहित असतो, SATT या ठिकाणी SATE आपण घेत असतो, SATE आणि E सॅटेलाईट. तर हा शब्द आपण या ठिकाणी T घेतलेला नाही आहे, T आहे, L सिंगल घेतलेला आहे. तर T सिंगल असतो आणि L या ठिकाणी डबल असतो. सॅटेलाईट ऑप्शन क्रमांक बी चुकलेला आहे. प्रश्न 26 बघा. विच इज इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स टू फिल इन द ब्लँक टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल कम्प्लीट. आय डॅश टू द टीचर फॉर कमिंग लेट टू स्कूल. आय डॅश, आता काय आहे, आय टू द कमिंग लेट टू द स्कूल, म्हणजे शाळेत उशिरा आल्याबद्दल मी जे आहे ते टीचरांना, काय आहे, टीचरांकडे गेलो. वेंट आहे का, नाही. अपोलोगाईज आहे का, हो. तर या ठिकाणी काय आहे, मी टीचरांची माफी मागितली शाळेत लेट येण्याबद्दल. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 27. व्हेन वी डॅश दे वेअर हॅव्हिंग लंच. व्हेन वी डॅश दे वेअर हॅव्हिंग लंच. तर डॅशच्या ठिकाणी आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे. तर दे वेअर, वॉज वेअर आपण काय वापरत असतो, हे भूतकाळामध्ये वापरत असतो. मग याच्या अगोदरचं काय येणार आहे, ते देखील येईल भूतकाळामध्ये. ऑप्शन सी बघा, अराइव्ड. व्हेन वी अराइव्ड दे वेअर हॅव्हिंग लंच. जेव्हा आम्ही आलो ते काय आहे, त्यांचं लंच करत होते. ते त्यांचा लंच करत होते जेव्हा आम्ही आलो. तर जेव्हा आपण आलो तेव्हाच आपल्याला दिसणार आहे की ते लंच करत आहे, म्हणजे आलो म्हणजेच काय, मग ऑप्शन सी आहे, अराइव्ड. पुढील घेऊया बघा. प्रश्न क्रमांक 28. विच इज नॉट सिनोनिम वर्ड इन द गिवन वर्ड्स. तर एक्सटर्मिनेटचा सिनोनिम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा. एक्सटर्मिनेट म्हणजेच काय आहे, मग नष्ट करणे. तर यामध्ये काय येईल मग, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे, एलिमिनेट म्हणजे नष्ट करणे, त्यानंतर काय आहे, इरॅडिकेट म्हणजे देखील नष्ट करणे. ऑप्शन डी बघा, डिस्ट्रेस म्हणजेच काय, त्रास. तर या ठिकाणी काय येणार आहे, मग आपलं ऑप्शन क्रमांक डी आहे, जे एक्सटर्मिनेटचं सिनोनिम नाही. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. देर इज वर्ड स्पेल्ड इन 4 डिफरंट वे. आउट ऑफ देम ओनली वन इज करेक्ट. विच वन इज करेक्ट. तर 4 प्रकारे एक शब्द लिहिलेला आहे, त्यापैकी जे आहे ते एकच असणार आहे की ती या ठिकाणी योग्य स्पेलिंग असलेलं असणार आहे. तर टेंटेटिव्ह हा शब्द आहे आपल्याला. टेंटेटिव्ह म्हणजेच काय, तात्पुरता. तर हा टेंटेटिव्ह शब्द आपल्याला ओळखायचा आहे, यामध्ये कोणता बरोबर आहे. तर टेंटेटिव्ह कसं लिहित असतो मग आपण, TANTIVE, टेंटेटिव्ह बघा, ऑप्शन क्रमांक ए. टेंटेटिव्ह हा शब्द आपला ऑप्शन क्रमांक ए. जर आपल्याला विचारलं ना, माहीत नसलं, तर ऑप्शनकडे बघायचंच नाही, डायरेक्टली आपण जे आहे ते लिहून बघायचं. डायरेक्ट जसं तुम्हाला स्कूल विचारलं, आपल्या पाठच असतं स्कूल कसं लिहायचं, तर त्यामध्ये आपली चुकीच्या ऐवजी बरोबर येण्याची शक्यता जास्त असते. तर पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 30. चूज फ्रॉम द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन बिलो फ्रेज फॉर आयडियम. तर एक फ्रेज आयडियम दिलेली आहे आपल्याला, टू शेक ऑफ. टू शेक ऑफसाठी आपण काय वापरत असतो बघा, ऑप्शन बी आहे, टू गेट रीड ऑफ. टू गेट रीड ऑफ, तर बघा इथे गेट रीड ऑफ दिलेला आहे, पण डबल एफ नसतो, फक्त एफ असतो, ऑफ. म्हणजेच काय, एखादी गोष्ट आपल्याला कंटिन्यूवानी असेल किंवा एखादी जसं आजारी पडणे, टू शेक ऑफ इलनेस ॲज सून ॲज टू गेट रीड ऑफ, म्हणजेच काय आहे, त्यातून आपण लवकर बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो किंवा प्रयत्न कर असं आपण एखाद्याला म्हणत असतो. तर हे फ्रेजमध्येच हे वापरलं जातं. टू शेक ऑफ आहे आणि टू गेट रीड ऑफ आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण जे यामधील आपले अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत, तर प्रत्येक प्रश्न सोडवून घेणार आहोत, जेणेकरून कशा प्रकारे शॉर्टमध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता हे आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये समजणार आहे. तर अशाच प्रकारे कंटिन्यू आपल्या सिरीज चालू असतील. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.